दोस्तों हॉस्पिटल देखो और कर्जत पूरा पानी में डूब चुका है आणि आपण चाललोय ट्रॅकिंगला। फाइनली अभी अपन कोतरीगढ़ पे चढ़ने के लिए रेडी हो गई है। अभी आगे क्या होने वाला है और कैसा रोड है आई डोंट नो, लेकिन मजा आने वाला है। आईच्या गावात करूचा पडला। माले धबधबे जिथं स्टार्ट होतात ना तिथे आलोय आम्ही डायरेक्ट। श्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय, भारत माता की जय, हिंदू धर्म की जय। गाइस ये देखो 3 भूत हम निकल चुके हैं अपना कोतरीगढ़ पे पेड़ लगाने के लिए। जैसे कि मैंने आपको बोला, थोड़ा मयूर जी बोले कि पेड़ कैंसिल कर दो क्योंकि लेके जाने के लिए तकलीफ है। उन्होंने लेके गए 53 पेड़। किती लेके गए रे? 53 ने 53 झाडं घेऊन गेले ते पुढं। तर मग आता आपण 3 जण झाडं लावण्यासाठी मालवणीला एवढी मस्ती आहे की तो परत त्या गाडावर निघालाय। महाराजांचं प्रेम काहीच करू शकत नाही त्याला। छत्रपती शिवाजी महाराज की जय। वन साईड नदी भरले काय आणि एवढ्या ह्याच्यात फक्त मी घरी येईपर्यंत घर राहिलेलं पाहिजे पुण्यात, ते बुडलेलं असंच। ओके भेटूया आपल्या डायरेक्ट आपल्या बेस्टीवर। गाइस बारिश में का पहला इसका राइड है बारिश में। बेस्टी को लेने के बाद पहले बार मैं जा रहा हूँ, वो भी ऑफ रोड डेंजर वाला लेकर। छत्रपति शिवाजी महाराज की जय। दोस्तों देखने को जैन खड़ी है वहाँ पर बेस। जैन का काम ही नहीं हुआ। एक्सपल बोलते गाइस आई नो हेलमेट नहीं है लेकिन इधर ही जाना है और हेलमेट लगा के जाने के लिए कुछ बोलते हैं। तो पानी देखो पानी देखो पानी देखो। लेकिन जो शब्द दिए अपने को कोतरीगढ़ पे पेड़ लगाने, बारिश खतरनाक गिर रही है। ये बारिश आगे वाले पीढ़ी को अगर चाहिए तो कौन सी भी हालत में पेड़ लगाने ही पड़ेंगे। तो ये पुनर्पण अपने को लेना पड़ेगा, म्हणजे आपल्यालाच करायला लागणार आहे। ओके गावठी गॅंग ओरिजिनल। तो पाणी पिणं आहे तर इधर पाणी पाण्याची पण सोय करून ठेवले उंचाईमध्ये। जमतंय नदी बघा आई शपथ कसली भरले बाप्पा। तिकडे कुकिंग बिकिंग शूट केलेली आहे, तिकडे पोहायला गेलेलो। दोस्तों एक एक्सपल्स वाला शांत है, बर्फ दूसरे को होता है बनते। पावसाळी कंटेंट। फाइनली अभी अपन कोतरीगढ़ पे चढ़ने के लिए रेडी हो गई है। अभी आगे क्या होने वाला है और कैसा रोड है आई डोंट नो, लेकिन मजा आने वाला है। एडवेंचर तो है गाइस। देखो अभी मोटो ब्लॉक तो है नहीं, ऊपर का नजर है देखो खाली। अपने को ऊपर जाना है और माझं स्वप्न होतं गाइस का आपण हे असे किल्ल्यावर झाडं बिडं लावायची। झाडं लावायची म्हणजे पहिलं असतं इच्छा कारण मला फार्मवर पण मी झाडं लावली, तुम्ही बघितले असाल। पण असं ॲडव्हेंचर करून महाराजांच्या किल्ल्यावर झाडं लावायचा जो अभिमान आहे ना तो कुठंच नाही भेटू शकत। आणि एवढे पण म्हणजे आणि आमच्या आधी लोक गेलेली येतो वरती झाडं बिडं घेऊन, तर खूप मजा येणार आहे। तुम्ही पण फक्त ॲडव्हेंचरची मजा घ्या। आता गाड्या कशा जातात ते बघा।
टर्न तो देखो, यही डेंजर वाला पैच है बस. गेला. बापरे हा काय खाली जायचं आहे का दोस्तों, ये देखो नीचे दरी. आपण पडतो त्याच्या हातात. भाई लॉर्ड स्प्लेंडर बोलते. ये तो एक्सपल्स जाएगी तो मेरी स्प्लेंडर भी जाएगी, ये तो फिक्स हो गया अभी. नहीं रे बाबा, मैं गाड़ी चलाने वाला एक्सपल्स वाला हूँ ना. ये भाई साहब खतरनाक वाला थ्रिल वाला विषय हो गया. आईच्या गावात धबधबा बघा. तू धबधबा नाही तो. काय ते बापरे. गाइस ये देखो कैसा विषय. बोला आईच्या गावात हा कसा विषय पडतोय. आणि काय खाली काय दिसत नाही गाव. पण गाईज एक बोलला चाहतो, म्हणजे एक गोष्ट बोलतो. एक्सप्रेस गाडी आहे ना, नाद नाही गाईज. जे टायर टाकलेत ना, जी गाडी पळते ना, अगो बय माझे कशी जाते बघितलं का. होंडा नाद केलाय नाद. गाडी 500 बनवली एक्सप्रेस, काही बोला. आणि ऑफ रोडिंगसाठी तर नादच आहे. नजारा बघा गाईज, नजारा बघा. लाईव्ह धबधबे लवकरात लवकर आणि फुल ॲडव्हेंचर नदी. कसं वाटतं. डेंजर. मजा येते पण ही राणी आहे ना, ही घोडा आहे घोडा. घे शूट घे शूट घे. आणि टायर आहेत ना टायर. आई ग माझे. काही बोला, हिरोनी ज्या गाड्या काढल्यात ना, एक्सपर्ट स्प्लेंडर, इथं डबल सीट घेऊन चालली रेमटो रेमटी करत आहे मालूला. 70 kgचा झालाय मालू. ऐक हा वाट लावायला घेतली. चला हे झाडं लागतील का आपल्याकडनं. चला लागतील. वाहून नको जाऊ दे झाडं फक्त. दोस्तों पीछे का टायर सरक गया था. अरे पुढून उचललेली गाडी माहिती का बापरे, एक गाडी चालू आहे. जम्पिंग जम्पा. चढलो आई गो. मला तर उतरू काय तर सिनेमाच्या पुढं दगड आली वाटतं खाली. बापरे काय रे. आता इथं टाकायची कशी. दरड कोसळली. घुसळली कसला आलाय मग दगड. पण जा मालू वर जा. जरा थांबू जा. तो मेरे को चल के भाग भेजे रे. कसले राइड रे. आईच्या गावात करूचा पडला. ते गाडी उचल. तो गिर गए. न्यूट्रल केलं वाटत नाही. मग काय हा खाली आणलास. बापरे कसं काय मार टाका. कसं काय ब्रेकच खाली गेला. सुरुवात झालेली आहे. तोडलं का काय. अरे काय मला घड्याळ तुटला. अरे काय मग बघू नंतर. उठ गाडी नव्हते वर. गाडी कसं आहे सगळं जायचो खाली. पकडून पायच नाही पुरला.
डायरेक्ट शोरूमला गाडी कामाला वर्गे वर्गे बस बस मला तर चढायचं टेन्शन आलंय हवानं बघून घ्या हा बापरे मागो काय आला हँडल हातात हे इथं उतरताना हे पण एक्सपल्स कसली मजबूत आहे ना कुठं काय लागलं नाही काय ये देखो अरे यार ये क्या जन्नत है रे वाह! उरे बाबा कुठे गेलो बाबा ते बघ नाही देखो देखा क्या आपने देखा क्या वो देखो देखो भाग गया जांग्या गैस बाकी देखो वातावरण देखो यार क्या वातावरण बन कसं वाटतंय जाम मारे भाऊ मी लागलं माझी गाडी हँडल निघालं मग बापरे बाप उतर अरे हा कुठला नजारा आहे बाप रे हा काय भाऊ आहे आई शपथ स्वर्गात आलो रे आज गाईज आई शपथ काय वाटतं तो पेठचा किल्ला आणि हे बघा ना तो कोथळीगड आणि हे बघा ना धबधबे मला तर वाटतं ना हा आपला पहिला असा इथला व्लॉग असेल भावा जे ही सिनरी घेतली हा असेल. ना. काय आहे रे वरती गेला ना वरती त्या साईडला पण दिसतात पलीकडे आई, काय वाटतंय रे आईला फायनली ट्रॅक चालू झालेला आहे ट्रॅकच ना ट्रेक चालू झालेला आहे आणि जी मजा यायला लागली ना काही हा आल्याला लगेच मी पॅन्ट काढू मी रेनकोट काढू मी हे काढू हे चालू झालेलं आहे आता इथून वर जायचं होतं किती धापा फुटत आहेत ते मला माहिती नाही आहे पण महाराजांच्या इथं आम्ही फायनली आलेलो आहे आणि पोरं ऑलरेडी वरपर्यंत पोचली आहेत गाड्या तुम्ही बघितल्या का नाही मला माहिती नाही आहे पण भरपूर सारी लोक पुढे गेलेले आहेत तर आपल्याला त्यांना जाऊन कनेक्ट करायचं मजा येणार आहे उंबर बघ ना केवढा भारी आहे हा बघ कसला मोठा उंबर आहे बुंदा बघ किती जुना असं माहिती का तुला गाईज आणि तुम्हाला माहिती असेल तुमच्या भावाचा हा दुसरा ट्रेक आहे जो आपण करतोय कोथळीगड सेकंड आहे पहिला रायगड म्हणजे कोथळीगडवर मी याच्या आधी पण आलोय पण श्रीमान रायगड केला आणि लगेच दुसरा किल्ला अरे वा म्हणजे ट्रेक पण होत आहेत आणि एक किल्ले आता असं पकडून गेलं तर 2 किल्ले झाले आपले आता बघू असती किल्ल्यांवर ट्रेक करायचं प्लॅन आहे बघू जसं जमल तसं हा करायला नाही लागेल जायलाच लागेल आणि जी आपल्याला झाडं लावायची होती ती आता सगळ्या गावठी गँगला गोळा करतो आपल्या आणि आमच्या एरियामध्ये लावून टाकेल काहीच टेन्शन नका घेऊ जी गँगची सगळी झाडं जी घेतली आहेत मी मनापासून ती नक्की लावणार प्रॉमिस आहे आणि हे बघा काय वातावरण बदलतं रे लगेच आणि हे बघा फुल जंगल ट्रॅक फक्त सांभाळून या आले बिले तर आणि एक काका काकी पण येतात रे चालत मालू आठवायला लागलं का विचार करा काहीच रायगडवासी प्रतिष्ठान ही मोहीम करते झाडं लावायची विचार करा 53 झाडं आम्ही आत्ताच दमलो ते कसे घेऊन गेले असतील कारण का ते मनोभावे जातात भावा प्लॅनिंग अशी आहे की 353 राज्याभिषेक झाला ना आता हा तर मग आपण यावर्षी 353 झाडं लावणार आहेत हा त्यातले 53 झाडं ही या किल्ल्यावरती लावणार हा. आहेत बाकीचे वेगवेगळ्या ठिकाणी लावायचे अजून काय बोलतो इथं पिठलं भाकरी भेटव का चहा बी काहीतरी हा काय बोलता मी आल्यावर पितो चहा पण भेटल तुझं नाव काय काय बात करतो विराट कोहली जायचं कुठल्या साईडला किल्ल्यावर जायचं कसं चला बाय 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 हा खाणार आल्यावर नक्की खातो ओके बाय बाय गाईचा मयूर आहे ना हा 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 झाला बावळट विसरला रोड विसरायला लागला मामा बघितलं का बघितलं घराच्या बाहेर येऊन जी सांगितलं होती ती माणुसकी ही गरिबाची माणुसकी आहे गाईच आई शप्पथ सांगतो जा उडी मार शेणाची खादा नेशी काय मेल्या गाईज हे जे क्लॅरिटी अशी डल येते त्याला माफ करा ऑप्शन नाही आहे आपल्याकडे पाऊस आहे ॲडजस्ट करून घ्या भावाला थोडी मेहनत करतोय ओके तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब केलं तर चालूनच जाईल पण हा व्लॉग नक्की बघा गाईज हा लागला होता इकडे तिकडे जायला बाबा याला सरळ घ्या मालून याला पुढे घे चालायला अरे पण तिथं निघाला तो बाबा मला नाही जायचं कुठल्या रोडनी गेल्यास फार छाती फुटाची वारी आली होती हा रोड बघ आणि काहीच पाण्याची बाटली न्यायची काही आवश्यकता नाही फिल्टर पाणी येते वरना खाली काहीच आता घरी परीक्षा आहे
गाईज आता थोडं इतिहास कळेल. हा कर्जत जिल्ह्याचा प्रमुख किल्ला होता आणि इथे दारू गोळा साठा केला जायचा. सगळा साठा इथेच ठेवलेला तो गोळे तो वगैरे सगळं इथेच ठेवलेलं आपण नसते गेलो इकडून गेलो कसं काय बोलतोय बाकी. मग हाच रोड आहे. आबर रोड छत्रपती शिवाजी महाराज की. गाईज मालू लय दमलाय बेकार, पण आलो ना एवढ्या वर आलो रक्कन. ए नीट या सांभाळून, चिकट झालं ना अगं भये. पाऊस किती आहे, पाणी किती आहे. पाणी पकडलं होतं ना काही तेव्हा काही दिसत नाही. आवाज कसा येतो मला काही माहिती नाही. ऍडजस्ट करून घ्या. धम्या रे गाईज धम्या. हा सुख रे सुख आहे गाईज, खरंच सुख आहे. काय होतं मालू. चल झाडं लावायचे चल. इनको ज्यादा प्यास लगी अभी. नाही प्यास असं नाही पण पिऊ गडूळ पाणी पण ठीक आहे. हे पाणी प्यायला प्रॉब्लेम नाही काय. पहिला असं नवीन पाऊस आहे ना रिस्क असतं आजार बिजार पडायचं, पण ठीक आहे मजबुरी आहे काहीच नाही करू शकत. काही जरा ना बघा असं वाचत चला. गाडी झुडपीत मार्ग दिलेले असतात ते बघून चालत चला. पहिला पाणी वरनं आणलं वाटतं खाली. मयूर पार्थ का कुठला आहे तू. गुंडवली अंधेरी मध्ये. कुठे अंधेरी. आणि आलेले कधी रात्री आलेला इथेच राहिलेले. हा इथे स्टे केलेला खाली मस्त वा. असे ट्रॅक करत राहा. ठीक आहे चले. मालू रोड बघा रोड. आणि बघा ट्रॅकवाले उतरतात लोक खाली. त्यान मालू पण है. अभी ये मैन वर्सेस वाइल्ड चालू हो चुका है. अभी वन साइड है. ऊपर से कुछ आया ना मेरी जान कि डायरेक्ट लोनावला. चले मालू. डायरेक्ट धबधबे जिथं स्टार्ट होतात ना तिथं आलो आम्ही डायरेक्ट. हा ए चले भाई तो बघ असा बसलाय घाबऱ्या. इधर पायरिया बने ये देखो. देखा क्या ये देखो इधर पायरिया है ऊपर जाने के लिए. मानू थोड़ा खच्ची हो गया गाइस, लेकिन इधर से पायरिया है ज़्यादा है. अभी इधर ही बच्चा है ना रे एवढंच राहिले. पण गाइस मालू ने हार मान ली है. देखो इधर चढ़ने को नहीं हो रहा है. ये मौसी ने सवेरे उठ के सामान इधर लाया रहेगा. हाँ अब भी हम इधर से थोड़ा चढ़े विदाउट कुछ हाथ में नहीं है. येताना घेतो मावशी येताना घेतो नक्की घेतो. हा दमलो. तुम्ही कसं काम करत. अरे बापरे आईच्या गावात. पण हे दरड बिरडचं काय मॅटर ना. दरड बिरड कसं हे आत्ताच घसरलं ना. हा त्या दगडी यायच्या बिच्या खाली. गाईज म्हणजे लोकांना सांगितलंय का तिकडनं जाऊ नका. दगडी धबधबा पडून आहे ना गुळगुळीत पण झाल्यात आणि ठिसूळ झाल्या. ठिसूळ म्हणजे वीक झाल्यात तरी पण लोक तिकडनंच चढतात. ऐकतच नाही रे भावा. आजपर्यंत तुम्ही हा धबधबा बघितला असेल, हा धबधबा बघितला असेल, असे धबधबे बघितले असतील, पण झाडातला धबधबा कधी बघितलाय का मेरी जान. हा बघा कसं आहे नेचर. वरनं पाणी येते. पाण्याला कोणी अडवू शकत नाही भाई. हवा पाणी आणि आग कोणीच मस्करी नाही करू शकत. पाण्याला कोणच अडवू नाही शकत. काय कोणच अडवू नाही शकत. पण हे बघा ना काय भारी वाटतंय. पूर्ण सुकलेलं झाड आहे आणि वन साईड पाणी आहे. पण इथे उभं राहणं रिस्की आहे. बघा दरड सगळी खाली कोसळलेली आहे. रिस्की आहे. पण हे बघा मालू ए तिकडनं गाईज मालू संपला मालू आणि मी पण संपलोय. पण एफर्ट्स मला टेन्शन काय आलं होते गाईज. अजून तिकडनं उतरताना गाडीचा जो ढसल घसरले ना मी पडलोय तिथनं गाडी खाली उतरवायची आहे. ते लय टेन्शन आले. पण बघूया. हे बघा पहिला बुरुज आला बघ. बुरुज म्हणजे हे बघा. हो हो हा 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 काय वाटतंय रे. काय वाटतंय गाईज. कर्जत मोठं नाही आहे तो खेकडे का मी पकडतो. हे नको पाय नको तू. कुठं आहे मोठं नाही रे वेगळंच काहीतरी. रुंबा
कोण नाही किल्ल्यावर चढत मालू का बघतोस त्याला कसलाय बघायचं नांग्या मालू बघा लवकर. हे पण काय प्रकार खिळकोट पण कसली हेवी आहे बघ पण तिला आपण चांगल्या ठिकाणी सोडतो. मोठ्या बोलता दिसतो. हा ना काय बाबांनो आता तुम्ही जाणार नाही दुकानामध्ये आता मला शोधणार तुम्ही मला बिळातला काढून काढून मारणार आणि मस्त रस्सा बनवणार रस्सा बनवून झाला का त्याचे नांगे काढाकडे चावून लोकांना दाखवणार हा दाखवणार तर दाखवणार आणि बघा काहीच काय टेस्ट आहे बोलणार अरे लाज वाटते का मुठ्या बोलतोय मेन म्हणजे मलाच नाही वाटत काय मी नालायक आहे मेन पण ठीक आहे चलो बाय भावा जा इकडे तुझं घर आहे भावा राईट साईड तुझे जा यावेळेस गाईत गेल्या वेळेस मार्क होता यावेळेस हा आहे शाहरुख खान हाँ गाइस जाते ऊपर तटबंदी अपने देख लिया मैंने आपको दिखाया ना कैसा दिख रहा है रे कैसा दिख रहा है यार एकदम चिकना ये देखो दरवाजा आला बा मालू थोडंच राहिले बघ आलो काय चूक आहे गाईस आणि असे ॲडव्हेंचर होणं गरजेचं आहे बा काय वाटतं बरोबर आहे करणार का ट्रॅकिंग करणार नक्की हो कुठं करणार पण करणार. हवा एवढी टाईट झाली ना का बोलून सोय नाही दमलो तर आम्ही बी पण तो वर थांबलाय आम्ही नाही जमलो. याला सवय नाही का आम्हाला नाही आहे बुजगावणं वाटतं बुजगावणं मालू आणि काय तुम्हाला दाखवतो बघा हे बघा काय पिशवी भेटली ना आम्हाला आम्ही उचलू पण जे करतात ना नका ना करू भावांनो आता येऊ नका हेच करण्यात येतं का आणि नुसतं दाखवा नका करू बोल बच्चनगिरी नका करू हे स्वच्छ ठेवा तर तुम्ही येता ट्रॅकिंगला त्याला अर्थ आहे भावांनो काय वाटतं तुला 100% हां करायला पाहिजे स्वच्छ ठेवलं पाहिजे. आम्ही तर पाण्याची बाटली पण नाही घेतली मी तर धबधब्याचं पाणी पिलो आहे ना पाण्याची सोय पिया ना भावांनो नका फालतूगिरी करू रे गाईज ओ हे बघा हा फायनली आई शपथ हा काय मला खरं स्वर्ग आहे रे गायचा खरं स्वर्ग आहे आता तुम्हाला तर कॅमेऱ्याने दिसतं गाईज मी डोळ्यांनी बघतोय आईला काय सीन आहे डोंगर खाली ढग खाली उतरलेत इकडे पण हे बघा ना आईला हा सुख रे गाईज एकदम खरंच सुख आहे दमलो कारण का ना खाणं पिणं काहीच नाही गाईज आणि मेन म्हणजे डायरेक्ट उठलो ना आम्ही आलो आहे कारण का त्या मोहीमपर्यंत पोचायचं होतं खास पण मालवणी आहे बाबा इथं येशील ना डायरेक्ट तुझा श्वास नॉर्मल होईल ये सगळा दम जाईल ये चोचो रप्पा ये मालू फक्त इकडे आहे बघ मला तुझं रिएक्शन दाखवतो लोकांना डोळ्यातला काय त्याची रिएक्शन बघा हा आणि हा कोकणात ट्रॅकिंग करायचा काय त्याचा ब्लॉग बघितलेला मी हा ट्रॅकर होता हा आता ट्रॅक्टर झालाय गाईज बसून ये लवकर मार्क ह्याला कमेंटमध्ये तोड लय बोलत होतं ना असं आहे तसं आहे आता ह्याला तोड थांब ना मालूचं रिएक्शन दाखवतो बघून हे बघ कसं आहे विषय हा काही हे बघा मालूच्या डोक्यावरनं बघा आणि ते हा काय चूक आहे ना ठीक आहे तर मालू उठ हे बघ लास्ट स्टेप ब्रो हे ना हे जेवढे डोंगर दिसतात ना हे सह्याद्री आपलं ॲक्च्युली पण हे भीमाशंकरचे सगळे घाटराने या मार्गे पण तुम्ही भीमाशंकरला जाऊ शकता 3 दिवसाचा ट्रॅक आहे ना काहीतरी पण मालवणी सारख्याने एकाने पण येऊ नका कारण का काही कामाचं नाही काय चलो हे मालू चल भाऊ ये हे नाही ना मालू चल पाय सरकारला लागले चल तुझं टेन्शन आहे भाऊ ये नको आणि काही जे डोंगर आहे ना तुम्हाला सांगतो ह्याच्या आतना पायऱ्यात गोल विचार करा त्या इंजिनिअरिंगचा मी ती रील बघितली होती मागच्या टायमाला आलो पण ते सांगायला विसरलो मी गोल अशा पायऱ्या वर नेल्यात वरती जाण्यासाठी भाई काय ती इंजिनिअरिंग डोका असेल विचार करा एकाच दगडाला कोरत नेलाय वरपर्यंत ते पण दाखवतो जांबा हे बघा कसला जबरदस्त आहे बघा ना केवढा मोठा आणि काहीच एकदा या हा ट्रेक करायला फक्त सांभाळून या आणि हे बघा पाणी प्यायची सोय काय दगडगोळा फेकायला ना हा कोणचं आक्रमण केलं हे बघा कोणी आक्रमण केलं इथनं द्यायचं फेकून गरम तेल किंवा दगड फेकायचे इथनं आणि हे मार्क करून ठेवलेत त्यांनी म्हणजे कुठं काय ते
मालू काही येत नाही भावा, मला टेन्शन आहे. थांबे मयूर, मालवणी ये रे अक्का. आणि बॅक साईडने आलो आम्ही मेन म्हणजे, आणि पुन्हा उतरायला पण जागा आहे जिथनं गेलोस मी आणि मालवणी आलो होतो. आणि इथे जरा वाचून भावांना काही होऊ शकते बघा, दिसलं काहीही होऊ शकतं. मालू अरे ये ना यार, बहुत संपले. हे बघा अजून एक पाण्यासाठी, पूर्वीच्या टाक्या साठवणीसाठी. आणि काही जेवढ्या वर्षानुवर्ष असून सुद्धा याच्यात पाणी मोस्टली आटत नाही. आणि हे जे मोहीमवाले आहेत ना रायगडवासी, हे भरपूर सारे असे लोक साफसफाई करतात. तुम्हाला मी मासा दाखवतो, मासा पाण्यात बुडकून ठेवा कॅमेरा, काय व्हायचं ते होऊ दे. हा बघ असं सुंदर जेव्हा गाडीवर गाडीवर प्लास्टिक आले, प्लास्टिक नको आता तू जॉईंट असेल काढायला लागेल पॅन्ट. कुठं अरे इकडे बघ, एरिया कुठं बघ. वाईटच वाटलाय तो कोणाला, माझा ना. लोक हसतील रे, मला हसतील. हे झाडावाली कुठे म्हणजे कुठे काकीकडे ठेवायला पाहिजे होतं गावात. फा झाला गाईच असा. आणि मी असा आर झोड चाललो यार, याला फेकून देऊ खाली, इथं नको. चला खाली म्हणजे आरशूबाईची तर कच्ची डस्टबिन असेल ना, तिथे फेकू. चल नाप केलाय रे. चलो गाईज, आम्ही पेड लागा नाही म्हणजे सॉरी आता झाडं लावायला जायचं गाईज. हे तुम्ही पहिले पण गुफा बघितलेली आहे, वन साईड ऑन बघा, ही जबरदस्त काम करतात. आणि काय बोलतो हा माझा मित्र वरुण मुसळे पण आला, कसं काय आला? वरुण मुसळे कधी कालच आलो आम्ही सगळे. इथे राहिले तुम्ही? हो वगैरे आहेत सगळं. काल इथे रात्री जेवण बनवलं, मॅगी बनवलेली. काय बोलतो? सकाळी चहा बी झाली. यायला लागेल. गायची बघा वन साईड झाडं आणलेली आहेत, त्या सूचनांप्रमाणे पालन करायचं, कारण का मोहिमेचे पालन करायला गरजेचं आहे. आणि यांच्या सूचना पाळणं खूप गरजेचं आहे, कारण का ते खूप नियमाने सगळी कामं करतात. ओके, गडावरची आता आपण ऐकूया सूचना. आठवतोय का? फडकतो यार, झेंडा निघाला यार, नवीन लावायला पाहिजे. पण इकडे बाकी झाडं दाखव. जी गँगची झाडं तर राहिली ती आपल्या गावात लावू. पण यांच्याशी माझं आता बोलणं झालंय, त्यांना मी सांगितलेलं आहे ऑलरेडी का झाडं कुठे किल्ल्यावर लावायची असतील तर माझ्याकडनं मी देणारे झाडं, तर तेव्हा तुम्ही लावा प्लीज. मी पण आपण रायगडवासीतर्फे एक संकल्प करतो की 353व्या राज्याभिषेकानिमित्त आम्ही या पूर्ण पावसाळ्यामध्ये 353 झाडे वेगवेगळ्या जागी, वेगवेगळ्या गडांच्या पायथ्याशी, गडांवरती जिथे जिथे गरज असेल तिथे आम्ही 353 झाडं आम्ही लावणार आहोत. आणि त्याच्यासाठी सगळ्या शिवभक्तांनी आपल्या परीने एक झाड तरी लावावा अशी आम्ही रायगडवासीतर्फे सर्वांना विनंती करतो. ऐका आणि करा. ओके, आता आम्ही झाडं लावायला चाललो, थांबा जरा. आपण या झाडांवर तसेच आपण ही जी झाडं आहेत, काही ठिकाणी झाडं पकडत नाही, त्याच्यामुळे आपण वेगवेगळ्या फळांची, खजूर आहे, आंबा आहे, त्याच्यानंतर जांभूळ आहे, वेगवेगळी जी बिया आहेत त्या आम्ही कमीत कमी 15 ते 20 प्रकारच्या बिया आणलेल्या आहेत. जे प्रत्येक शिवभक्ताला मी आवाहन करतो की गडावरती येताना तुम्ही बिया तरी घेऊन या. जिथे जिथे मोकळी जागा भेटेल तिथे तुम्ही बिया टाका. 100 बिया टाकले तर कमीत कमी 5 तरी झाडं नक्की उगवतील. हा एक संदेश रायगडवासी प्रतिष्ठानकडून सर्व शिवभक्तांना देण्यात येतो. धन्यवाद. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. ओम नमः पार्वती पते. हर हर इथलं देवस्थान जागृती आहे, तर साईडला देव वगैरे आहेत, किल्ल्यावरती बऱ्याच ठिकाणी देव आहेत. तर प्रत्येक ठिकाणी जाताना जरा विचार करा आणि प्रत्येकाची काळजी घ्या. पावसाचे दिवस जास्त मस्ती कोणी करू नका. आणि मोहीम प्रमुख जे आहेत त्यांच्या सूचनेचं पालन करा. ज्याला पालन करायचं नसेल त्यांनी आत्ताच खाली जा. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. गाईस, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल आता राज्याभिषेक सोहळा झाला शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. तर त्यासाठी
353 ना 353. तर रायगडवासी प्रतिष्ठान यांनी 353 झाडं लावण्याची मोहीम हाती घेतली आणि खूप चांगला आणि खूप बेस्ट असं त्यांनी मोहीम चालू केली की झाडं लावणं खूप गरजेचं आहे आणि असं किल्ल्यांवर वगैरे लावणं तर खूपच बेस्ट आहे. तर त्यांना सगळ्यांना बेस्ट ऑफ लक आणि ज्यांना कोणाला रायगडवासी प्रतिष्ठानाला संपर्क करायचा असेल तर आपलं रायगडवासी मयूरला तुम्ही करू शकता. तर लवकर संपर्क तुमचा होऊन जाईल. तर पहिलं झाड माझ्या हस्ते लावतोय. खूप थँक्यू सगळ्यांना आणि अशा ज्या तुम्ही मोहीम कराल त्यांना प्लीज मला पण कॉन्टॅक्ट करत जा मयूर तू सांगत जा मला. ओके. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवराय. जय भवानी. जय शिवराय. केलं पाहिजे स्वराज्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. महाराजांनी एवढं केलं तर आपण एवढं केलंच पाहिजे. गाईज माझी खूप दिवसाची इच्छा होती अशी झाडं लावावी आणि मला माहिती नाही माझी पहिली इच्छा महाराजांच्या गडावर होती आणि सगळं याचं श्रेय जातं मयूरला. कारण का रायगडवासी प्रतिष्ठान यांच्याशी म्हणजे मला त्यांनी म्हणजे काल पैसे काय झाला तर आपली 10 झाडं जी गँगची घेऊन मला कुठेतरी लावायची. तर माझा किल्ल्यावरचा प्लॅन नव्हता म्हणजे पहिले झाडं कुठेतरी आपल्या नाही का फॉरेस्टमध्ये जाऊन लावावी. पण योगायोगाने असा योग जुळून आला आणि मयूरने सांगितलं अशी झाडं लावतात आणि माझ्या हस्ते पहिलं झाड लावलं. माझ्यासाठी एवढा मोठा अभिमानाची गोष्ट आहे ना का किल्ल्यावर आपण आज झाडं लावली आणि मी त्यांना बोलले मला प्रत्येक मोहीमला तुम्ही सांगत चला. माझ्याकडे आपले जे बरीच आहेत ना लोक म्हणजे प्रणव खेडेकर वगैरे ही लोक आहेत. आपण सगळ्यांनी मिळून खूप अशी झाडं लावायची खूप झाडं लावायची आणि मला खूप म्हणजे आता माझ्याकडे शब्दच नाही बघा मी काय करते माझ्याकडे शब्दच नाही म्हणजे बोलवतच नाही. मला त्यांनी पण बोलायला सांगितलं मी काय काय बोलत होतो माझं मला माहीत पण मला खूप आनंद वाटला. माझी अशी इच्छा आहे का भरपूर लोकांनी आपापल्या एरियामध्ये झाडं लावावी. झाडांची खूप जास्त गरज आहे आणि चार्जिंग आता संपायला आली आहे. आता मला माहिती नाही किती वेळ शूट होईल बघू आता कसं काय. गाईज विषय असा आहे का बघा हा एकाच कातळामध्ये आता तुम्ही रील बघत असाल का एकाच कातळामध्ये या पायऱ्या बनवल्यात. भरपूर रील बघितल्या असतील बघा. विचार करा गाईज कसं बनवलं असं इकडे देखत इकडे मधनं पायऱ्या बनवल्यात गाईज. आणि तुम्हाला पण सेल्यूट आहे ताई. बेस्ट आहे बाई तुम्ही करता. मी तर पहिल्यांदा आलो आहे पण हे चांगलं वाटलं मला. मुली पण याच्यामध्ये एवढे एफर्ट्स देतात चांगली गोष्ट आहे आणि केलं पाहिजे. ती वरती आहेत बाबा ती वरती आहेत. इथून डायरेक्ट खाली आहे मी जास्ती पुढे नाही जात. कसला व्ह्यू आहे यार कसला व्ह्यू आहे. तुम्हाला तर ह्याच्यामध्ये दिसत नसेल मे बी जास्ती प्रॉपर पण काय व्ह्यू आहे. इथं सगळं चालू आहे आपलं वृक्षारोपण वगैरे सगळीकडे. कर्नोदा पण आहे तिकडे आणि आज रायगडवासी प्रतिष्ठान या प्रतिष्ठानाला रायगडवासी प्रतिष्ठान म्हणजे ह्याच्या आधी फक्त शिवराज्याभिषेक आणि शंभूराज्याभिषेक या सोहळ्यामध्ये कार्यरत असलेले प्रतिष्ठान म्हणजे रायगडवासी म्हणजे स्थानिक जे आहेत रायगड जिल्ह्यात राहतात ते रायगडवासी. आज रायगडवासी प्रतिष्ठानचं कार्यक्रम म्हणजे शिवराज्याभिषेक शंभूराज्याभिषेक या सोहळ्यामध्ये सेवेचे कार्य रायगडवासी निरंतर या हेतूने आज आम्ही कार्यरत करतोय. तसंच आम्ही त्याच उद्देशाने आम्ही ठरवलेलं आहे का ह्या पुढे ज्या गडकोट म्हणजे रायगड जिल्ह्यात असो किंवा महाराष्ट्रभर जे गडकोट आहेत त्या गडकोटांची सेवा करायची. आमच्या रायगडवासीच्या मार्गावर सेवेचे कार्य रायगडवासी निरंतर या उद्देशाने प्रत्येक गडकोटाची सेवा करत आम्ही पुढे हा वारसा चालवणार आहोत. ह्या पुढे गडावर ज्या ज्या गोष्टी लागतील तुम्ही रायगडवासीच्या प्रत्येक मोहिमेत या प्रत्येक मोहिमेत समाविष्ट होऊन आम्हाला पण मला ते हे करायचं तुम्ही ते टाकी किंवा वीर वगैरे साफ करतात त्याच्यामध्ये यायचं. नाही त्या पण मोहिमा आपण उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यात आहे उन्हाळ्यामध्ये तेव्हा मी मयूरला किती वेळा तरी बोललो होतो
मयूर कसला रे? मयूर नाही सांगत मला. या मोहीम आपण करू असं करता येईल तसं. नक्की नक्की नक्की. आणि थँक्यू सो मच. नाही, धन्यवाद. जय शिवराय. फोटो जय शिवराय. जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की. फायनली झाडं वगैरे लावून झालेली आहेत मस्तपैकी. लोक हे म्हणजे खूप मजा. ॲक्च्युली यांनी जेवण वगैरे पण बनवलं होतं, पण एवढा टाईम नाही, मला जायचं आहे अर्जंटमध्ये बाहेर. आणि एवढं बरं वाटलं झाडं लावण्याचं. आता ह्यांनी एक वेगळं म्हणजे काय बोलतात त्याला, एक कॉन्सेप्ट बनवलेली आहे. ज्या खाली तोफा आहेत त्यांना जे गाडे आहेत ते लोखंडी बनवायचे. तर मी त्यांना दिलेलं आहे की आमच्या गावठी गँगकडनं आम्ही काय जे आमच्याकडनं जी मदत होईल ती करायची आपल्याला. तर ते आपल्याला त्यांना करायचं आहे. पण ते अजून आत्ता फिक्स नाही आहे. त्याच्यात एक स्ट्रीम करणार आहे, तेव्हा आपण भरभरून करू. मी स्वतः पण करणार आहे, आपण करूया. ओके. आणि आता महादरवाज्यातनं बाहेर निघतोय. आणि आता गाईस मी सांगतो तुम्हाला, व्लॉग मी इथेच एंड करणार आहे महादरवाज्याच्या बाहेर. कसं वाटलं तुम्हाला मालूजी? हा, कसं वाटलं मालू? एक नंबर मस्त वाटलं. खूप भारी वाटलं गाईज. आणि जे माझ्या मनात इच्छा होती ना का बाबा आपण झाडं लावावी, मी ॲक्च्युली खाली होतो, माझं किल्ल्यावरचं नव्हतं विषय, पण मयूरमुळे त्याच माझ्याकडनं होऊन गेलं. आणि पहिलं झाड लावलं, मला एवढं बरं वाटलं ना. आता आपल्याला झाडं लावायची आहेत. आता मी जी आपल्या जी गँगसाठी घेतलेली झाडं आहेत ना, ते आता आपल्या एरियामध्ये मी लावणार 100%. यांना सगळ्यांना घेऊन मी लावणार ती. ते शब्द तो वेगळा, आता मी आपल्या गावच्या इथलं वेगळा व्लॉग बनवेल. पण आजचा हा व्लॉग जो बनलाय ना, हा माझ्यासाठी खूप म्हणजे अनएक्सपेक्टेड व्लॉग होता आणि खूप मजा आली. आय होप तुम्हाला पण मजा आली असेल. तर तुम्ही देखील झाडं लावा. खरंच मी सांगतो, आता पाऊस आहे, प्रत्येक माणसाने जे आपले जी गँगवाले आहेत त्यांनी प्रत्येकाने एक तरी झाड लावा अशी माझी इच्छा आहे. बाकी काय नाही. हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. छत्रपती शिवाजी महाराज की चलो गाईज, बाय बाय. भेटूया कुठल्या तरी अशाच एक नवीन आणि चांगल्या व्लॉगमध्ये. लाईक जर नाही केलं ना भावा, धरल लाईक कर. चल बटन दाब लालवाला. सबस्क्राईब पण कर. 2 लाख करायचेत ना माझ्या भावा. पप्पी घे, कमेंट पण कर ना.